नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज होतं माझं आऊ स्टेशनवर, त्यामुळं लवकर उठून आवरून निघालो लवकरच. माझी महिना 6 दिवसाच्या विरहानंतर फायनली नीट होऊन आली होती. जात जात सकाळचं एनर्जी ड्रिंक घेतला पिऊन. म्हणलं गॅससारखी पेट्रोलला लाईन लागायच्या आधी पेट्रोल घ्यावं भरून. तिथून पुढं आलो की लागलं स्वामींचं मंदिर. मराठी नववर्ष आणि स्वामींचा प्रकट दिन जवळ आला होता, त्यामुळं मंदिरात खूप छान सजावट केलेली होती आणि बाहेर पारायण वाचन चालू. ते बघून मनाला आणखीनच भारी वाटलं आणि इथं आलेच मनाला वेगळी शांतता जाणवते. स्वामींचा आशीर्वाद घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला. आत्ताच नीट करून आणलं होतं महिन्याला आणि परत क्लच झाला खराब. सकाळी सकाळी गॅरेज चालू नव्हते म्हणून स्वतः झालो मेकॅनिक. अशा पद्धतीने फायनली पोहोचलो बारामतीमध्ये. बारामती म्हणजेच फक्त एक शहर नाही, इथे डेव्हलपमेंट, हिस्ट्री आणि पॉलिटिकल मेमोरीज सगळंच फील होतं. बारामती म्हटलं की दादांची आठवण नक्कीच येते. या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. इथले रस्ते, व्यवस्था, प्लॅनिंग, इथं फिरताना डेव्हलपमेंट प्रत्येक ठिकाणी दिसून येते. खरं सांगायचं झालं तर बारामती सिटी खूप व्यवस्थित आणि प्लॅन वाटतं. इथलं डेव्हलपमेंट पाहिलं की जाणवतं योग्य विजन आणि स्ट्रॉंग लिडरशिप असेल तर शहर किती बदलू शकतं. हे आहे बारामतीचं बस स्टँड, खूप व्यवस्थित आणि क्लीन. याचं इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे एखाद्याला एअरपोर्टला लाजवेल. खरंच बारामती म्हणजे प्लॅन आणि डेव्हलपमेंट शहर आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीला आपल्या शहराचा किंवा प्रभागाचा विकास करायची खरंच इच्छा असेल, त्यांनी बारामती शहर बघावं. तर अशा प्रकारे आजचं वर्किंग संपून आलो मोरगावला मोरेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. गर्दी काही नव्हती, त्यामुळं दर्शन लगेच झाले. आणि तसं पण बाप्पा म्हणजे इमोशनल आहे माझ्यासाठी. माय हॅपीनेस, माझं फर्स्ट लव्ह. बाप्पाचा आशीर्वाद घेतला की सगळा थकवा निघून जातो. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. पुढे आले दिसला हा सुंदर सनसेट व्ह्यू. आजच्या दिवसाचा परफेक्ट एंडिंग म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, असा होता आजचा माझा आऊ स्टेशन वर्किंग ब्लॉग. सकाळी उठल्यापासून आज वेगळीच एनर्जी जाणवत होती. त्यात मग दिवसाची सुरुवात केली स्वामीच्या आशीर्वादाने, मग नंतर बारामतीमध्ये दादांच्या आठवणी आणि शेवट केला दिवसाचा बाप्पाच्या आशीर्वादाने आणि त्यातल्या त्यात हा सुंदर सनसेट व्ह्यू. अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. तर असा होता आजचा माझा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा. धन्यवाद.